तर डीमार्टला आलेली आहे. आता शूज बघायचे मला, तर म्हटलं त्याला बघू. घाईघाईत आलो आम्ही संध्याकाळी. दुपारी पापड केले, झोपली होती ती, दमली होती ना. बापरे काय झाले पापडाचे हाल. आणि वातावरण बघू शकता ना, येल्लो येल्लो झालेलं आहे. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग आणि दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. बघू शकता मला खूप घाम आला आहे, सगळं ओला झाला. आणि शूज घेतले, आता वॉकिंग करून आली मी आणि इथे येऊन बसली. किती 6 वाजता गेली होती, आत्ता वाजले 7. 1 तास वॉकिंग केली. त्याच्यात मी आता थोडंसं डिफरंट पद्धतीने वाढवलं आहे. तुम्हाला पण आयडिया मी सांगते. जर तुम्ही वॉकिंगला जात असाल तर काय करायचं, 40 टाईम पळायचं रनिंग, 1 2 3 असं मोजायचं 40 वेळेस. परत थांबायचं आणि एकदम स्लो चालायचं 2-3 मिनिट, 2 मिनिट. परत 40 वेळा रनिंग करायची, बोलायचं 1 2 3 4. आणि परत 2-3 मिनिट हळूहळू हळूहळू, जेवढं हळू होईल तेवढं हळू चालायचं. परत 40 वेळेस, जेवढं म्हणजे तुम्ही जिथपर्यंत जाता घरापर्यंत येतात तसंच करत राहील. रिपीट करायचं. मग मी आता तो फंडा घेतला आहे स्वतःला. किती कॅलरीज बर्न होत असतील जर मी अशीच वॉकिंग केली, समजा साधारण अशीच नॉर्मल वॉकिंग केली थोडीशी फास्टमध्ये, तरी 90 ते 80 कॅलरीज बर्न व्हायच्या. पण आता मी अशा पद्धतीने करते, 40 वेळा रनिंग, 40 टाईम रनिंग आणि परत वॉकिंग, रनिंग वॉकिंग, रनिंग वॉकिंग. तर जवळजवळ 220 ते 230 कॅलरीज बर्न होत आहे. आणि घाम बघू शकता मला, पूर्ण ओला टी शर्ट झाला. इतक्यात येऊन बसली, म्हटलं त्याला ब्लॉगला सुरुवात करू. आता चेहरा धुते, मेहनतचं फळ आहे. चेहरा धुते आता. बघू शकता खूपच घाम आला आहे. तर इथे बसली, म्हटलं त्याला तुमच्यासोबत म्हणजे ब्लॉग्सला सुरुवात करू आणि आयडिया पण सांगू तुम्हाला. लवकरात लवकर तुम्हाला वजन कमी करायचं आहे, तसंच मला लवकरात लवकर वजन कमी करायचं. कारण आमचे ना खूप 4-5 लग्न आहे. लग्नांमध्ये कसं साडी वगैरे घातली तर चांगली दिसली पाहिजे, त्याच्यामुळे. आणि मी ठरवलंच होतं, म्हणजे मला वजन कमीच करायचं आहे. चला आता चेहरा वॉश करते आणि घरी आल्यानंतर थोडंसं बसायचं, पाणी प्यायचं. मी आताशी बसली आणि लगेच व्लॉगला सुरुवात केली. आता चेहरा वॉश करेल छान थंड पाण्याने आणि पाणी पेईल भरपूर. आणि ग्रीन टी वगैरे घेते. चला, तुम्ही ग्रीन टी नसेल तुम्हाला आवडत तर तुम्ही ब्लॅक टीसुद्धा घेऊ शकता, दुधाचा स्किप करून. किंवा मग दुधाचा चहा घ्यायचा असेल तर विदाऊट शुगर घ्यायचा. हे 3 ऑप्शन आहे तुम्हाला. जर दुधाचा घ्यायचा असेल तर विदाऊट शुगर, ब्लॅक टी घ्यायचा असेल तर साखर टाकू शकता थोडीशी, किंवा मग डायरेक्ट ग्रीन टी. चला, बोलते नंतर तुमच्याशी. मी वॉकिंगचे शूज घेतले डीमार्टमधून. तर बघू शकता हे आहे. आणि कसे घ्यायचे, याच्यामध्ये गादी अशी बघायची, पूर्ण सगळीकडून गादी असेल तर घ्यायचे. तर हे माझा किती नंबर आहे, 7 नंबर आहे. आणि कोणते हे स्पोर्ट्स TRV काहीतरी आहे, TRV स्पोर्ट्स TRV असे आहेत. डीमार्टमधून घेतले, खूप छान आहे. तर मी घेतले तेव्हा ज्या डीमार्टच्या क्लिप्स आहे ना, त्या मी ह्याच व्हिडिओमध्ये पुढे टाकेल. विहानला पण घेतली, कियाराला पण घेतली शूज, तर ते टाकेल मी. म्हटलं तर तुम्हाला दाखवून देऊ. आणि याच्यानंतर पुढच्या क्लिप्स मी त्याच दाखवणार तुम्हाला डीमार्टच्या. चला, ते बसली आहे. इथे मी काय पिते तर इथे मी पिते दालचिनीचं वॉटर. दालचिनी आणि काय म्हणतात मेथी भिजत टाकले होते, आणि आपल्या जिरे. आणि मस्त सकाळी बॉईल करायचं छानपैकी आणि प्यायचं. त्याच्यात तुम्ही आवळाची पावडरसुद्धा ॲड करू शकता.
थोडंसं रिलॅक्स इथे बसते आणि झाडांना बघून मला खूप छान वाटतं, म्हणजे झाडांकडे बघायचं फ्रेश वाटतं एकदम. तर डीमार्टला आलेली आहे. आता शूज बघायचे मला, तर म्हटलं त्याला बघू. घाईघाईत आलो आम्ही संध्याकाळी. विहानसाठी बघ बरं. येतं नाही हे बघ, हा पण आहे. हा मोठा आहे जरा विहान. केळ्यासारखी सेम का मला पण. तर हे घालून बघ, छान वाटतं. घालून बघ. तर कियाराला हे घेतले शूज. दाखव. आता लग्नांना वगैरे असे लागतीलच. मस्त छान आहे, गोल्डन. आवडले तुला? आणि विहानने हे घेतलं. काय घेतलं? क्रॉक्सचाच प्रकार आहे घरात वापरायला त्याला. तर अशी घेतली त्याने. घरात म्हणजे बाहेर पण वापरू शकतो. सँडल्स मस्त. आणि इथे हे असे पण खूप छान आलेले आहेत आता. असे दाखव बघू दे. वाव, किती छान आहे. फ्रीज मध्ये ठेवायचं बघ डब्बा. मस्त आहे. नाही, फायबर एवढे आहे. 99 रुपयाला बघू शकता. ही सगळे फ्रीज मधले. तुम्ही क्लिप बघितली असेल माझी डीमार्ट मधली. मी तिथून शूज घेतले. छान मिळतात, म्हणजे रिजनेबल प्राईसमध्ये आणि चांगल्या क्वालिटीचे मिळतात. तर मी ते ना काल रात्री क्रीम करून ठेवली होती, राईस क्रीम बघू शकता. तर कशी केली, काय केली मी सांगेलच लवकर. ज्याला ह्या क्रीमची डिटेल्स पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करा. ते पण केलं आणि राईस वॉटर पण केलेलं आहे. तर टोनर म्हणजे मी अशी हे करून घेते चेहऱ्यावर. तर फ्रीजमध्ये देते ठेवून. तर कमेंट करा लवकर जर तुम्हाला ते क्रीमची डिटेल्स हवी असेल तर. आता उन्हाळा आहे ना, उन्हाळ्यामध्ये छान वाटतं आणि स्किन पण ग्लोवी होते त्याच्याने. चला आता पोळ्या करून घेते. आणि इथे केलेली आहे वरे. आता वरे माहिती नसेल तुम्हाला, त्याची भाजी केलेली आहे वऱ्याची. तर चला बोलते. स्वयंपाक झाला आणि माझ्यासाठी मी सॅलेड आणलेलं आहे एकदम वेगळ्या पद्धतीचं बघू शकता. काकडीचे असे नूडल्स केलेले आहे आणि टोमॅटो टाकला. बघू शकता अशी नूडल्स तयार होता. खायला पण इतकं छान वाटतं ना, जसं काहीतरी नूडल्स खातोय, फील येतो नूडल्सचा. बघू शकता हे काकडीचे नूडल्स आहे. त्याच्यात ब्लॅक पेपर आणि थोडीशी लाल तिखट आणि मीठ टाकलेलं आहे. आपण कसं नूडल्स खाऊ शकत नाही, पण नूडल्स का फील तर घेऊ शकतो. वाव, छान लागतं. तर एवढा बाउल मी सॅलेड खाते आणि मग जेवणाच्या टाईमला म्हणजे 12च्या आत मी काहीतरी लाईट सूप वगैरे काहीतरी घेते. आत्ता आवरलं इतक्यात. आणि आज करायची निगाळ्याचे पापड. तर तिखट करायचे आहे मिरचीचे. कुठे ठेवलं मी? हां, तर म्हटलं सगळा मसाला वगैरे खाली नेऊन ठेवला. आणि ही मिरची केली ती लसणाची, तर ती टाकायची आहे पापडामध्ये. तर आता खाली घाट घेऊ. चला बघू शकता एवढा मसाला घेतलेला आहे नेहमीचा निगाळ्याच्या पिठासाठी. आणि आज एक्स्ट्रा डिंक घेतलेला आहे. टाकून देऊ ना पाण्यामध्ये? टाकून दे ना, ते तोपर्यंत विरघळून जाईल. परत मध्ये टाक पाण्यात. बाकी काय खाल्लं रे? हे मसाले आहेत हा ते खा सगळे. मीठ आहे. मीठ बरोबर येईल ना? हा, कोणतं मीठ आहे? हे मीठ आहे. आणि हे पापड खायला तीळ आणि भट्टी घेतलं ओवा आणि ती.
कमी होईल मीठ. 1 चमचा. इथे आहे निघायचं पीठ एवढं असं भरपूर येतं ना हे. हे खाऊन घे. याच्यामध्ये ना तांदूळ मी हे केले होते थोडेसे, चटका बसली. तर एवढं आहे, एवढी पाटी. चटका बसली चटका. बापरे भरपूर झालं. टाकू ना. एवढीच टाक. बसून घेऊ बस लवंग. तिकडे डायरेक्ट बसून घेतो. तिकडे जा तिकडे. ओ वा. हा मिरचीचेच असतं ना ते. हिरव्या मिरचीचे पण टाकतात, पण मग ते वाळलेले थोडे हिरव्या मिरची असतात ना. आता ही कशी लाल करून घेतले असते ना, लाल मिरची नाही तर मग टिकतील हे, म्हणजे लवकर संपतील ना. एअर फ्रायर मध्ये पिकलं असतं. उकळी आली त्याला. टाकू ना. मारणं. मोठी झाकणीच घेऊन टाकावं लागेल. याचाच दूध येतो. थांब. तर इथे बघू शकता निगाळ्याचा कलर काळा झाला नाही, एकदम प्रॉपर नागलीच्या पिठासारखाच आहे. दुपारी पापड केले, झोपली होती ती, दमली होती ना. बापरे काय झाले पापडाचे हात. आणि वातावरण बघू शकता एकदम येल्लो येल्लो झालेलं आहे. उचल उचल. बघू शकता निगाळ्याचे पापड आपले. म्हटलं पाऊस यायचा. निगाळ्याचे पापड. कियारा स्प्रे बघू पातळ पातळ केले आणि निगाळ्याचे पापड आहे. तिखट तिखट मस्त केले आहे. वातावरण बघू शकता कसं झालंय. चला भरा याच्यात.
मध्ये त्याच्यामुळे तर असा होता माझा आजचा दिवस पूर्ण गेला घालवला. आणि पापड करताना काही दाखवलं नाही कारण इतका कंटाळा आला होता दुपारी. पटापट कसं तरी पापड केले, वाळत घातले आणि संध्याकाळी तुम्हाला दाखवतेच. पापडाचा कलर इतका छान आलेला आहे तर सांगू नका. तर इथे फिश मार्केटला गेलो, छोटे फिश दिसले, मग फिश घेतलेले आहे. आणि आता व्लॉग इथे सेंड करते. आहे आजचा व्लॉग बघायला आवडला असेल, व्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.